14 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. गुरु सांगेल तेच साधन. परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचं जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणं हे आहे. ज्यानं आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असं समजून वागलं म्हणजे आपल्याला त्याबद्दल सुखदुःख बाधत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखानं दिलेलं परमात्म्याचं नाम आपण घेत असावं. गुरु कुणाला करावं? जिथं आपलं समाधान होतं तेच गुरुपद म्हणावं. गुरुपद कुठंही एकच असतं. गुरुला कुठं आडनाव असतं का? गोंदवलेकर गोंदवलेला राहत असतील, दुसरा कोणी आणखी कोणत्या गावी राहत असेल. म्हणून लौकिक आडनाव जरी निराळं झालं तरी गुरुपद हे सर्व काळी आबाधित असंच असतं. तुमचं जिथं समाधान झालं त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा. त्याच्या देहाकडं पाहू नका. तो लुळा आहे का पांगळा आहे का काय हे पाहू नका. तो देहानं कसाही असला तरी त्यानं सांगितलेल्या साधनात राहा. त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झालं त्याला असते. गुरु आज्ञा हाच परमार्थ. तो सांगेल तेच साधन. तुम्ही आपल्या मनानं काही ठरवून करू लागलात तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. अभिमान धरून काही करू लागलात तर ते साधणार नाही. म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा. गुरु सांगेल तेच साधन हे पक्क लक्षात ठेवा. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतः करता आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणं हा तर फार मोठा घात आहे. एकानं कोळशाचं दुकान घातलं आणि दुसऱ्यानं पेढ्याचं दुकान घातलं. दुकान कशाचंही असलं तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्त्व आहे. तसं प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नाही. मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्त्व आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचं संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो. खरोखर परमार्थ इतका सोपा आहे की तो सहजरीतीनं करता येतो. पण गंमत अशी की तो सोपा आहे म्हणून कोणीच करत नाही. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही तर तो परमार्थासाठी आहे. हे पक्क लक्षात ठेवावं. साधकानं देहाचं कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनानं मात्र ईश्वरोपासना करावी. हृदयी ठेवावा राम, मुखी सदा त्याचे नाम, हातात असावे प्रपंचाचे काम, हेच खरे परमार्थाचे मर्म. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.